न्यूमरिकल्स. सो एफएमचा काही फिक्स नसतो पेपर पॅटर्न. कधी एक्झाम्पल येतात पूर्णपणे, कधी थेअरी येते. सो याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जो युनिट आहे तो पूर्णपणे काहीच याच्यामध्ये सोडायचं नाही, पूर्णपणे करायचा आहे, जेणेकरून कसा जरी पेपर सेट झाला तरी सुद्धा आपल्याला मार्क्स आले पाहिजे त्यामध्ये. सो काही सिंपल से डेफिनेशन आहेत सुरुवातीला, तर त्याचे काही फॉर्म्युलेज वगैरे आपण लिहून घेऊयात. डेन्सिटी और मास डेन्सिटी. डेन्सिटी पण म्हणतात त्याला किंवा मास डेन्सिटी सुद्धा म्हणतात, दोघांचा मिनिंग सेम आहे. आणि याला जे डिनोट करतात ते रो ने डिनोट करतात. रो त्याचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू मास ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. मास ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. इन शॉर्ट याला एम अपॉन व्ही सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याची डेफिनेशन पण काय येणार मग? याची डेफिनेशन येईल इट इज द रेशिओ ऑफ मास ऑफ फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. काय? डेन्सिटी और मास डेन्सिटी इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ मास ऑफ द फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. सिंपल. त्याचं युनिट काय येणार? मास युनिट असतं केजी अँड व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. तो केजी पर मीटर क्यूब हा असणार डेन्सिटी और मास डेन्सिटी ऑफ फ्लुइडचं युनिट. आता वॉटरचं किती असतो हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. द व्हॅल्यू ऑफ, हे आपल्याला पूर्ण 6 युनिट मध्ये यूज होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही झाली ग्रॅम मध्ये 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि हे जर केजी मध्ये जर केलं आपण तर 1000 केजी पर मीटर क्यूब. सो आपल्याला एक्झाम्पल मध्ये जे यूज होणार आहे ते यूज होणार आहे. वॉटरची डेन्सिटी किती आहे? वॉटरची डेन्सिटी आहे 1000 केजी पर मीटर क्यूब. समजलंय इथपर्यंत? सो हा झाला मास डेन्सिटी किंवा डेन्सिटी. आता दुसरा फॉर्म्युला स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. तो हा कशाने डिनोट करतात? हा डिनोट करतात स्मॉल डब्ल्यू ने. स्मॉल डब्ल्यू. अँड याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो डब्ल्यू इज इक्वल टू वेट ऑफ फ्लुइड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. फॉर्म्युलेवरच डेफिनेशन पण लिहायचं. फॉर्म्युला लक्षात राहायचं, डेफिनेशन ऑटोमॅटिकली होतात. ग्रेट. सो व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. इथे व्हॉल्यूम तर माहिती आहे आपल्याला की व्हॉल्यूम आहे व्ही. बट वेट ऑफ फ्लुइडला कसं करणार? वेट ऑफ फ्लुइड. सो वेट ऑफ फ्लुइडचा फॉर्म्युला असतो मास ऑफ फ्लुइड इंटू ग्रॅव्हिटी जी. मास ऑफ फ्लुइड, मास मध्ये वेट मध्ये समजून घ्या. मास ऑफ फ्लुइड इंटू ग्रॅव्हिटेशनल जी, ग्रॅव्हिटी जी डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. आता मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय? पहिलाच फॉर्म्युला लिहिला आपण. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे आहे रो. बरोबर का? सो डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार मग? डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. तर हा झाला आपला कशाचा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. आता याची पण डेफिनेशन काय येणार? इट इज द रेशिओ ऑफ स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी इज डिफाइंड ॲज इट इज द रेशिओ ऑफ वेट ऑफ फ्लुइड अपॉन किंवा टू द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. सो वेटलाच कसं कन्वर्ट केलं आपण? मास इंटू जी. सो एम अपॉन व्ही, मास अपॉन व्हॉल्यूम असतो डेन्सिटी और मास डेन्सिटी रो. सो रो इंटू जी झाला. हा झाला फॉर्म्युला. त्याचं युनिट काय येणार? आता वॉटरसाठी किती असणार? हे इंटरेस्टिंग आहे. आता वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1000 आहे. जीची व्हॅल्यू किती असते? 9.81 असते. सो किती होईल ते टोटल?
द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी. द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला यूज होणार आहेत युनिट 3, 4, 5, 6 मध्ये. द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती असणार? ती असणार रोची व्हॅल्यू किती आहे बघा, दिलेली आपण ती आहे 1000 अँड जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती असते 9.81. तर किती होणार बघे? ती होणार 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. 9810 न्यूटन पर मीटर क्यूब ही कशाची व्हॅल्यू आहे? ही व्हॅल्यू आहे स्पेसिफिक वेटची. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1000 kg पर मीटर क्यूब अँड स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आहे 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. तर हा झाला आपला सेकंड फॉर्म्युला. त्यानंतर थर्ड, स्पेसिफिक व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येणार? व्हॉल्यूम अपॉन मास. व्हॉल्यूम अपॉन मास म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम अपॉन मास, व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड अपॉन मास ऑफ फ्लुइड. तर हा कशाचा रिव्हर्स आहे? रिसिप्रोकल आहे. पहिला फॉर्म्युला बघा काय आपला. आपण जर बघितलं तर पहिला फॉर्म्युला मास डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम अपॉन मास. म्हणजेच काय? हा 1 अपॉन रो आहे. रिसिप्रोकल आहे कशाचा? डेन्सिटीचा. त्याचं युनिट काय येणार मग? जो वरती होता रोचं जे युनिट आहे त्याचा रिसिप्रोकल म्हणजे मीटर क्यूब डिवाइड बाय केजी. रिसिप्रोकल रिव्हर्स. त्याची डेफिनेशन काय मग स्पेसिफिक व्हॉल्यूमची? स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इज डिफाइंड ॲज द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड ऑक्युपाइड बाय अ युनिट मास or ratio of volume of fluid to the mass of fluid is called specific volume. Then specific gravity different असते, gas साठी different असते. So specific gravity चा ratio असतो weight density of liquid to the weight density of the water. It is defined as, दिली तुम्ही, it is defined as the ratio of the weight density म्हणजे small w or density normally of a fluid to the weight density of a standard fluid. Of standard fluid. आता लिक्विड साठी डिफरंट आहे अँड गॅस साठी डिफरंट आहे. सो लिक्विड साठी लिहितो मी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाने डिनोट करतात? तर यस ने डिनोट करतात. सो यस फॉर लिक्विड इज इक्वल टू वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. स्टँडर्ड म्हणजे काय घेतलं आपण? लिक्विड साठी स्टँडर्ड असणार वॉटर. डिनॉमिनेटरला काय येणार? वेट डेन्सिटी ऑफ वॉटर अँड न्यूमरेटरला येणार वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड. वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड
डिवाइड बाय वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड म्हणजे काय घेणार आपण वॉटर घेणार. सो वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. आता गॅससाठी काय असणार वेट डेन्सिटी ऑफ एअर अँड वेट डेन्सिटी ऑफ गॅस. एस फॉर गॅसेस weight density of gas divided by weight density of air. Weight density of air. आता लिक्विड साठी काय फॉर्म्युला येणार. द वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू एस इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. आता डेन्सिटी ऑफ वॉटर किती असणार आहे आपण आताच लिहिलं होतं बघा. द वेट डेन्सिटी ऑफ अ लिक्विड इज इक्वल टू एस म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. तर डायरेक्ट आपण लिहू शकतो ती आहे 9810. आत्ताच आपण लिहिली होती. अँड सिमिलरली गॅसेससाठी सुद्धा त्याच प्रकारे येणार. आता ही झाली वेट डेन्सिटी. अँड नॉर्मल डेन्सिटी काय असणार डेन्सिटी ऑफ लिक्विड. द डेन्सिटी ऑफ लिक्विड येणार एस इंटू 1000 kg पर मीटर क्यूब. तो हा डिफरन्स समजून घ्या. वेट डेन्सिटी एस इंटू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब अँड हा आहे kg पर मीटर क्यूब. नंतर मर्क्युरीचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी ती असते 13.6. और मास डेन्सिटी तर तो फॉर्म्युला आहे एम अपॉन व्ही म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेफिनेशन येईल द डेन्सिटी और मास डेन्सिटी इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ मास ऑफ द फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. त्याचं युनिट येणार kg पर मीटर क्यूब. देन द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज आपल्याला यूज जो होणार आहे तो 1000 kg पर मीटर क्यूब. हे लक्षात ठेवा. व्हॉल्यूम ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरची डेन्सिटी किती आहे 1000 kg पर मीटर क्यूब आहे. देन स्पेसिफिक वेट काय असतो वेट ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. रेशिओ ऑफ वेट ऑफ फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. आता वेट ऑफ फ्लुइड कसं फाइंड करतो आपण मास इंटू ग्रॅव्हिटी दॅट इज एम इंटू जी. सो मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे तो असतो रो. आता आपण पहिला फॉर्म्युला बघितला. रो म्हणजेच काय डेन्सिटी और मास डेन्सिटी. सो स्पेसिफिक वेट स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. अँड स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आहे 9810 अँड स्पेसिफिक वॉटर किती आहे 9810 अँड डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1000 kg पर मीटर क्यूब. नंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम हा रेसिप्रोकल आहे कशाचा रेसिप्रोकल आहे डेन्सिटीचा म्हणजे 1/रो. त्यानंतर नेक्स्ट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बघितला आपण तो आहे इट इज द रेशिओ ऑफ वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. स्टँडर्ड फ्लुइड म्हणजे कोणताही लिक्विड असेल तर डिनॉमिनेटरला वॉटर येणार आणि कोणताही गॅस असेल तर डिनॉमिनेटरला एअर येणार. बाकी मग वेट डेन्सिटी दोघांचं सेमच. वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ वॉटर हे लिक्विडसाठी अँड एअरसाठी वेट डेन्सिटी ऑफ गॅस अपॉन वेट डेन्सिटी ऑफ एअर. नंतर लिक्विडची वेट डेन्सिटी आहे एस इंटू 9810 अँड डेन्सिटी आहे जस्ट डेन्सिटी नॉर्मल एस इंटू 1000. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ त्यावर. विच वेट्स 7 न्यूटन. तर आपल्याला गिवन काय दिलंय फाइंड काय करायचंय ते लिहूयात. आपल्याला 1 लिटर दिला आहे म्हणजे काय दिलंय व्हॉल्यूम दिलाय आपल्याला. व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 लिटर. 1 लिटर म्हणजेच
1/1000 मीटर क्यूब. 1 लिटर म्हणजे किती किती आहे? 1/1000 मीटर क्यूब. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1 लिटरची व्हॅल्यू असते 1/1000 मीटर क्यूब. नंतर वेट दिला आहे आपल्याला 7 न्यूटन. वेट 7 न्यूटन. तर फर्स्ट आपल्याला विचारलं स्पेसिफिक वेट. तर काय फॉर्म्युला आहे स्पेसिफिक वेटचा? बघा स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय? आत्ताच लिहिलं होतं पण स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला. स्पेसिफिक वेट, वेट अपॉन व्हॉल्यूम, सेकंड फॉर्म्युला. सो तो इथे यूज करायचा आहे. पहिला क्वेश्चन होता स्पेसिफिक वेट. एकदम सिंपल क्वेश्चन येतो. अगर तुम्हाला हे माहिती पाहिजे की कशाला काय डिनोट करतात. सो स्पेसिफिक वेट डिनोट करतात डब्ल्यू ने. आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे? वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट वेट ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड, बरोबर का? सेकंड फॉर्म्युला. तर त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. काय व्हॅल्यू आहे? वेट वेट आहे 7. व्हॉल्यूम आहे 1/1000. हे कॅल्सिट पुट करा, बघा किती आन्सर येते. 7000 आन्सर येते का? सो स्पेसिफिक वेटचं युनिट काय येणार? वेटचं न्यूटन आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. सो न्यूटन पर मीटर क्यूब हे झालं आन्सर. 7 डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये 1/1000. आन्सर येते 7000 न्यूटन पर मीटर क्यूब. नंतर सेकंड आपल्याला विचारलं तर डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? रो फाइंड आउट करायचा आहे. रो याच्या अपोजिट असणार नाही. याचा फॉर्म्युला आपण लिहिला होता बघा. डेन्सिटी डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी म्हणजे पहिले रो फाइंड करायचा आहे. सो रो साठी आपण फॉर्म्युला एक लिहिला होता बघा डब्ल्यू साठी. डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. तो आपण इथे यूज करू शकतो. डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. सो यात व्हॅल्यू पुट करा फक्त. सो डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 7. स्पेसिफिक वेट 7000 डिवाइड इज इक्वल टू रो इंटू 9.81. ते किती आन्सर दिले? 9.81 डिवाइड करायचा 7000. सो रोचा आन्सर येईल 7000 डिवाइड बाय 9.81. सो किती आन्सर येते चेक करा. 6 समथिंग यायला पाहिजे. 7000 डिवाइड बाय 9.81. 713.55. 713.55. युनिट काय येणार? केजी पर मीटर क्यूब. त्यानंतर आपल्याला विचारलंय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय येणार? आता हे लिक्विड आहे कारण की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यस. फॉर्म्युला काय येणार? डेन्सिटी ऑफ लिक्विड पर युनिट डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. सो डेन्सिटी ऑफ वॉटर किती असणार आहे? ते असणार आहे 1000. अँड डेन्सिटी ऑफ लिक्विड हे आत्ताच फाइंड आउट केली आपण. 713.55 डिवाइड बाय 1000. तर एस इज इक्वल टू आन्सर येणार 0.713. 0.7135 हे झालं आन्सर. यात काही कोणाला क्वेश्चन असेल तर विचारा. त्यानंतर डेन्सिटी म्हणजे रो फाइंड करायचं आहे. स्पेसिफिक वेट म्हणजे डब्ल्यू फाइंड करायचा, स्मॉल डब्ल्यू. हे दोन आपल्याला फाइंड आउट करायचे.
सो गिवन मध्ये काय येणार, 1 लिटर सांगितलंय म्हणजे व्हॉल्यूम येणार, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 लिटर. 1 लिटर म्हणजेच 1/1000, 1/1000 मीटर क्यूब. नंतर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे एस दिला आहे 0.7. सो डेन्सिटी फाइंड आउट करायची, कोणता फॉर्म्युला यूज करणार, जो आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मध्ये यूज केला तर बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू S × 1000 डेन्सिटी ऑफ लिक्विड. इथे यूज होणार फर्स्ट पॉइंट, डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी रो इज इक्वल टू S × 1000 kg/m3. सो यस आन्सर आहे 0.7 × 1000 म्हणजे येणार 700. सो रोची व्हॅल्यू आली 700 kg/m3. त्यानंतर स्पेसिफिक वेट डब्ल्यू फाइंड आउट करायचे. सेकंड पॉइंट, स्पेसिफिक वेट डब्ल्यू. तर डब्ल्यू साठी फॉर्म्युला काय आहे, मग त्याच एक्झाम्पल मध्ये यूज केलाय रो इंटू जी. सो जी म्हणजे 9.81 अँड रो आता फाइंड आउट केला 700. सो 700 × 9.81 तर किती होते बघा तो. तर डब्ल्यूचा आन्सर येईल 6867 N/m3. अँड थर्ड आपल्याला विचारलं आहे वेट. क्वेश्चन मध्ये बघा, कॅल्क्युलेट द डेन्सिटी म्हणजे रो फाइंड केला, स्पेसिफिक वेट म्हणजे डब्ल्यू फाइंड केला, अँड वेट विचारलंय. वेट म्हणजेच काय, सो इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, थर्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा कोणता फॉर्म्युला आहे, डब्ल्यू इज इक्वल टू वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. यात फक्त व्हॅल्यू टाकायच्या. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 6867 इज इक्वल टू वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड किती आहे 1/1000. हा तिकडे मल्टिप्लाइड होईल. सो वेट आन्सर येईल 6867 × 1/1000, तर तो होईल 6.867. 6.867 हा 1/1000 जो आहे तो याला मल्टिप्लाय करायचा. 6867 × 1/1000, सो याचा आन्सर येईल 6867 न्यूटन मध्ये. तो अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. फॉर्म्युले ते यूज करतोय परत परत. आता लास्ट एक्झामला बघूयात कोणतं एक्झाम्पल आलं होतं. त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट याच्यात घेऊया. ठीक आहे, ठीक. त्याचं फॉर्म्युला यावर एक्झाम्पल शॉर्ट असतं, टाऊ इज इक्वल टू म्यू du/dy. सो याच्यामध्ये टाऊ म्हणजे असतो आपला शेअर फोर्स, त्यानंतर म्यू असतो कॉन्स्टंट, त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात किंवा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी पण म्हणतात त्याला. आणि du/dy असतो आपला शिअर स्ट्रेन किंवा व्हेलोसिटी ग्रेडियंट. त्याला आपण कशाला काय म्हणतात ते लिहून घेऊयात. टाऊ आहे तुमचा शिअर फोर्स,
शिअर शिअर ट्रेस करूयात आपण. शिअर ट्रेस. त्यानंतर हा ट्रेस कसा फाइंड आउट करायचा? शिअर फोर्स पर युनिट एरिया. जर डायरेक्ट कधी दिला नाही तर आपण शिअर फोर्स पर युनिट एरियाने हा ट्रेस फाइंड आउट करू शकतो, कारण की ट्रेसची डेफिनेशन असते फोर्स पर युनिट एरिया. त्याला शिअर ट्रेस आहे म्हणून शिअर फोर्स पर युनिट एरिया. त्यानंतर म्यू आहे कोएफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी. आणि du बाय dy आहे वेलोसिटी ग्रेडियंट. यावर आपण उद्या एक्झाम्पल घेऊयात. वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. त्यावर एक एक्झाम्पल शुअर शॉट येतं. त्याचा पहिला जो युनिट आहे तो थोडासा मोठा आहे, बट एक युनिट आपल्याला पूर्ण स्टडी करावं लागेल, कारण की आता काही फिक्स पॅटर्न नसतो बाकीच्या पेपर सारखा. प्रत्येक वेळेस पॅटर्न चेंज होत राहतो. तर त्यामुळे जे फक्त एक एक जो युनिट आहे